स्ट्रायकरला आपण पाहतो सुरेश भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. कशा पद्धतीने चेंडू रिलीज करतात बघा गोलंदाज पंडित कालन. डॉट बॉलची समाप्ती होते. अनुभवी गोलंदाज आहेत. भरपूर वर्ष हितुंडे संघासाठी खेळत आज आणि आज 40 प्लसच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. लोपुल टॉस फटका पटला. झेलची शक्यता. नितीन पाटील चेंडू खाली आले. चूक होत नाहीये. झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक बसलाय तो मानिवली संघाला. दुसरा धावसंख्या आपण 35. दोन बाद 35 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर पहिला चेंडू डॉट. त्यानंतर आपण पाहतो गडी बाद करतात गोलंदाज पंडित कालन. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर जयराम गायकर. स्ट्रायकरला इथे फटका पाचला. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातो. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिले ते गोलंदाज पंडित कालन. यांनी हॅट्रिक संपादित केली. 4 गडी लागोपाठच्या 4 चेंडूंवर बाद केले आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसात गोलंदाज पंडित कालन. हॅट्रिक ऑन. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज पंडित कालन. कालच्या दिवसात कृष्णा किर यांनी हॅट्रिक संपादित केली. 4 चेंडूंवर लागोपाठ 4 गडी बाद केले. हॅट्रिक ऑन. हॅट्रिकच्या उंबरठ्यात गोलंदाज पंडित कालन. इथे संधी निर्माण झाली आहे. संधी निर्माण झाली आणि संधीचं सोनं केलं गोलंदाज पंडित कालन. हॅट्रिक आपण पाहतोय पूर्ण झाली आहे आजच्या दिवसात आणि स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादित केली गोलंदाज पंडित कालन. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज पंडित कालन. आतापर्यंत 4 चेंडू हाताळत एकही धाव खर्च केलेला नाहीये. 3 गडी बाद केलेत आणि स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय गोलंदाज पंडित कालनच्या नावावर राहिली आहे. पहिली हॅट्रिक आपण पाहिली कालच्या दिवसात. नवापाडा संघाचा गोलंदाज होतो कृष्णा कीर. लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 गडी बाद केले आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय पहिली हॅट्रिक संपादित केली आहे ती गोलंदाज पंडित कालन. 4 चेंडू हाताळत आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. 3 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. बघूया कालच्या दिवसाचं चित्र पुन्हा दिसतंय का. 4 गडी लागोपाठ बाद होतील का. कृष्णा किर यांनी 4 गडी बाद केलेत कालच्या दिवसात. ऑन साइडला आणि या विक्रमाची बरोबरी झाली आहे. असंच चित्र कालच्या दिवसात आपण पाहिलं. कृष्णा किर यांनी 4 चेंडूंवर 4 गडी बाद केले आणि हा करिश्मा आपण पाहतो आजच्या दिवसात केलाय तो गोलंदाज पंडित कालन. लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 गडी बाद केले. चेंडू हाताळले ते आतापर्यंत 5 एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि गडी बाद केलेत ते 4.
मोहनदादा आहेत. मोहनदादांनी सांगितलं आयोजक आहेत की फलंदाज बाद आहे. स्वतः आयोजक तिथं सीमारेषेवर आहेत. त्यांनी पाहिलं, झेल अचूक टिपला. सचिन पाटील होते क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. दुसऱ्यांदा हा करिश्मा आपण पाहतो, हा विक्रम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात आपण काय पाहिलं, कृष्णा कीर होते गोलंदाज, नाव पडायचे. लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेले. आज पंडित कालन हे दुंड संघाचे गोलंदाज यांनी सुद्धा तो करिश्मा इथं केलाय. त्या विक्रमाची बरोबरी केली पंडित कालन यांनी. लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेत. बघूया इथं मेडन षटक हाताळतो का गोलंदाज की गडी बाद करतो 5व्या चेंडूवर. आणि स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आणि हॅट्रिक, अनोखे 2 विक्रम पंडित कालन यांच्या नावावर राहिले. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद केले, हॅट्रिक संपादित केली आणि मेडन षटक हाताळलं.